शुभ श्रावणी 10 मार्च भागामध्ये विशंभर स्वतःला कोंडून तर घेतो, पण श्रावणी काय शांत बसत नाही. शुभ होळीची सगळी तयारी करतो. 2 दिवस विशंभर बाहेर येणार नाही म्हणून अलकनंदा खूप खुश असते. पण तेवढेच वाजायला लागतं आणि अलकनंदा शॉक होऊन बघायला लागते आणि म्हणते, हे काय चाललंय? मॅडम म्हणतो, मॉम अगं ती श्रावणी होळी करते, तिने बाहेर जय्यत तयारी केली आहे. अलकनंदा म्हणते, तिची ही हिंमत? विशंभर काळे कपडे घालून बायकोचे फोटो बघत असतो आणि म्हणतो, हे फोटो किती जिवंत वाटतायत, अगदी काल काढल्यासारखे. आणि तू अजूनही तशीच हसतेस. आणि मी त्याच दिवशी संपलो. माझ्या आयुष्यातली शेवटची होळी. नंतर आयुष्यातले रंगच हरवले. श्रावणी होळीजवळ असते तेवढ्यात नंदा का तावातावाने येते आणि तिचा हात पकडते आणि विचारते, काय चाललं हे? तुला माहिती आहे ना, ह्या घरामध्ये होळी कधीच पेटवली जात नाही. काय तमाशा लावला? उचल आधी ते. पण श्रावणी पण अलकनंदाचीच भाची असते. ती पण तेवढ्याच तोऱ्यात बोलते, अलकनंदा मॅडम, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे, आज, इथे आणि आत्ता. तिचा तोरा बघून अलकनंदा तिच्याकडे बघतच राहते. स्वतःला सावरत म्हणते, कसले प्रश्न आणि कोण आहेस ग तू? श्रावणी म्हणते, मला तेच विचारायचे, कोण आहे मी आणि माझ्या आईसोबत तुम्ही काय केलं होतं? अलकनंदा मॅडम, आजपर्यंत तुम्ही जे जे केलं ना, त्याचा सगळा हिशोब मी चुकता करणार. तुमच्यामुळेच माझी आई ह्या घरातून गेली ना. माझ्या बाबांच्या मनामध्ये माझ्या आईविषयी तुम्हीच संशय पैदा केला ना. अलकनंदा म्हणते, हे काय बोलते? तू डोक्यावर पडली आहेस का? श्रावणी म्हणते, अलकनंदा मॅडम, आता तुम्ही किती पांघरून ओढलं तरी आपली लढाई कधीच सुरू झालेली आहे. आता या पटावरच्या एक राणी नाही, 2 राणी असणार. आता मात्र अलकनंदा चांगलीच हादरते, कारण पिऊ तिच्या आईबाबांचं बोलणं ऐकते. तिची आई बाबांना जाब विचारत असते, तुम्ही श्रावणीला का नाही सत्य सांगत? तेव्हा तिचे बाबा म्हणतात, हा विषय काढायचा नाही आणि मी सत्यही सांगणार नाही. ती म्हणते, पण का? तर तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा अपर्णा म्हणते, म्हणजे तुम्ही नंदा अक्काला घाबरता? तेव्हा तो ओरडतो, हो मी घाबरतो तिला, कारण ज्या बाईने बापाचा आणि मोठ्या भावाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, ती लहान्या भावाला कुठून सोडणार? आणि हे बघ, आपल्याला काही झालं तर पिऊला कोण बघणार? आणि तुलाही माझी शपथ आहे, तू श्रावणीला काही सांगायचं नाही. पण सगळं पिऊने ऐकल्यामुळे ती श्रावणीला सांगते. आणि आता श्रावणीला कळून चुकतं की या सगळ्यामागे अलकनंदा मॅडम आहे. पण अलकनंदा तिला खूप वाढवत असते की होळी नाही करायची, कारण तिला विशंभरचं खच्चीकरण करायचं असतं. आणि जर आज विशंभर होळीला आला तर कायमचं येणार आणि सगळंच सत्य समोर येणार. पण काय केल्या, श्रावणी काय ऐकत नाही आणि अलकनंदाला हटवते. आता ढोल ताशे सगळेच वाजायला लागतात आणि श्रावणी मोठमोठ्याने ढोल वाजत असते. त्याचा आवाज ऐकून विशंभरही बाहेर येतो आणि श्रावणी त्याच्या अंगावर कलर फेकते. आता मात्र अलकनंदाचा सगळा डाव लोटतो, कारण तिथे शिरीष घाणेकर पण येतो. आता बघूया हा शिरीष घाणेकर आहे तरी कोण? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.